नमस्कार मैत्रिणींनो, आज उपवास सोडायला दुधी भोपळ्याचा हलवा केला होता. एक छान असा पातळसा कोवळा दुधी भोपळा घेतला होता. 2 वाट्या किस होता तो. त्याला 1 वाटीभर दूध, एक छोटी वाटी, पाऊण वाटी साखर, ड्रायफ्रूट्स, वेलची पूड आणि तूप. याला विशेष काही साहित्य लागत नाही, फक्त याला करायला खूप वेळ लागतो आणि म्हणजे शिजायला खूप वेळ लागतो, एवढंच आहे. गाजराच्या हलव्यासारखाच असतो तो. तर आधी तूप टाकून घेतलं कढईमध्ये 2-3 चमचे. तुम्ही जेवढं घालाल तेवढं चालतं, तसं काही नाही. पण एक 3 चमचे तूप खूप होऊन जाते याला. 3 पळ्या तूप छान गरम होऊ द्यायचं. आणि हा जो हलवा आहे, म्हणजे हे जे किसलेला भोपळा आहे, तो जास्त परतायचा नाही, कारण पाणी कोरडं होऊन गेलं तर त्याची चव निघून जाते. खरं तर त्या भोपळ्याच्या पाण्यामध्येच सुरेख चव असते, म्हणून तो परतवायचा नाही जास्त. एक 2 ते 3 मिनटं फक्त छान असा परतवून घ्यायचा. त्याचा थोडासा कलर चेंज होईल असा. तर मी याच्यात टाकून तो एक 3 मिनटं, 3 ते 4 मिनटं परतवून घेतला. थोडंसं पाणी ड्राय झालं, फक्त सगळं पाणी ड्राय नाही करायचं, नाही तर त्याची चव निघून जाते सगळं. छान असा एकसारखा परतवून घ्यायचा. आणि छान वाफ यायला लागली त्याच्यामधनं की मग त्याच्यामध्ये दूध, साखर, ड्रायफ्रूट्स हे सगळं टाकून द्यायचं. बघताय तुम्ही, त्याच्या साईडने पाणी आहेच. पाणी ड्राय होऊच द्यायचं नाही, सगळं टाकून द्यायचं, दूध, साखर आणि ड्रायफ्रूट्स. साखर एवढी बस झाली होती, कारण तो शिजून छोटा होऊन जातो. आपल्याला वाटतं कमी होईल, पण तसं नाही आहे. तेवढी साखर सफिशियंट झाली होती, एकदम छान झालं होतं. आणि मग छान असं हलवून घ्यायचा आणि गॅस मोठाच राहू द्यायचा, कारण भोपळ्यामध्ये पाणी भरपूर असतं. एक 7-8 मिनटं गॅस मोठाच राहू द्यायचा आणि थोड्या वेळाने हलवत राहायचा. स्टीलच्या कढईमध्ये वेळ लागतो व्हायला. नॉनस्टिकचं पॅन असलं तर फास्ट ड्राय होऊन जातं, पण मला फक्त स्टीलच्याच भांड्यात करायला आवडतं, म्हणून मी वेळ लागला तरी चालेल, मी स्टीलच्या कढईतच करते सगळं. तर हे 10 मिनटानंतर बऱ्यापैकी असं ड्राय झाला होता तो छान, आणि दुधाचे छान असे बारीक बारीक गोळे तयार झाले होते. आणि हे परत 20-25 मिनटानंतर असं मला अराऊंड 30 ते 35 मिनटं वेळ लागला. पण छान असं तूप सुटेस तोपर्यंत कोरडा होऊ द्यायचा. आणि हा हलवा गरम गरमच खायला छान लागतो, म्हणून गाजराच्या हलव्यासारखं नाही की आपण करून ठेवलं आणि मग खाल्लं. तर केला होता मी आज, आणि तुम्हीही करून पहा. खूप सुरेख चव लागते. पाणी जेवढं त्याच्यामध्ये राहील त्याच्याने तेवढी त्याची चव अजून डेव्हलप होते, म्हणून भाजताना जास्त ड्राय नाही करायचं. आणि झाल्यावर पण तूप सुटलं की बंद करून टाकायचं, जास्त ड्राय नाही होऊ द्यायचं. गरम गरम खूप सुरेख लागतो खायला. तर नक्की करून पहा. लाईक, शेअर आणि कॉमेंट करा प्लीज. थँक्यू. एन्जॉय.